सॉरी, मी बोलते त्याचं म्हणजे वाईट असं नका घेऊ, चांगला अर्थ घ्या. पण आपल्या मुलांना चांगलं शिकवायला हवं. मोठ्यांचा मान ठेवणं हे करत सगळं आपल्या मुलांना आपण चांगलं शिकवायला हवं. आपण जे शिकवतो तेच मुलं करतात. लोक म्हणतात लहान आहे तो, लहानपणीच माठ कसं असतं, माठाला ओला असतानाच त्याला आकार द्यावा लागतो ना, तसं द्यायला हवं. माझा हेतू वाईट नाही आहे, उद्देश माझा चांगला आहे सांगण्याचा. कोणाला आईनं जर दाखवला तर त्याची लगेच चेहरे बदलून जातात. म्हणतात नाही आहे ना, आई ना वही रहता है चेहरे बदल जाते. कोणाला त्याचा असं दाखवला तर त्याला वाईट वाटतं, सख्या आईला राग येतो खरं बोलला तर. पण मजा अशी आहे, आपल्या पोरांना आपण चांगलं शिकवावं. त्यांना आपण तो पिक्चर बघितला आहे, छान मिलो सजना. त्याच्यामध्ये तो काका नालायक असतो त्याचा, तर त्याची आई त्याला वाईट हे शिकवते, या काकाने असं केलं तसं केलं. त्याचा परिणाम काय होतो, तो मुलगा गुंड बनतो ना, तेव्हा मुलगा गुंड बनतो आणि शेवटी त्या आईला त्याला गोळी मारावं लागते. आईला वेळ होकाने सुद्धा मुलाला हातीच्या पायाखाली दिलं होतं. काय होतं, तो नालायक निघाला म्हणून हातीच्या पायाखाली दिलं होतं अहिल्याबाई होळकरने सुद्धा. शिवाजीला कोणी घडवलं, आईने घडवलं. आई चांगली पाहिजे, दुसरी गोष्ट बायको चांगली पाहिजे. बायकोचे सगळे करते, नरकही करते घराचा. तसंच मुलांना आपण असं आईनी नीट समजून सांगायला पाहिजे, असं करू नये तसं करू नये. काही आई वाईट शिकवतात. आणि आमच्याच घरातलं उदाहरण आहे. आमचे एक नातेवाईक मुलाला आमच्याबद्दल आयत्या वेळात ना गोबा, आयत्या घरात घर उभा असं शिकवायचे. मी तिला बोलली सुद्धा, म्हणजे तुम्ही असं शिकवताय ना, त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. ते काय असतं, आपण करतो ते सगळं आपल्यालाच उलटतं, हे लोकांना कळत नाही. त्याचं तसंच झालं. त्या मुलांनी आईला एका ठिकाणी टाकून दिलेलं आहे. स्वतः मस्त मजा करतोय आणि आईला एका खोलीमध्ये टाकून दिलं आहे लांब असं, आणि 2 बाया फक्त लावून दिल्या कामाला. हे काय झालं, वाईट शिकवलं. तेव्हाही मुलांना चांगलं शिकवायचं. एक गोष्ट तुम्हाला माहिती का, आईचंच उदाहरण आहे. एक मुलगा असतो, लहानपणी चोऱ्या करत असतो. लहानपणी त्यांनी पेन्सिल चोरतो, नंतर मग पुस्तक चोरतो, असं हळूहळू तो हे करत असतो, चोऱ्या करत असतो. चोऱ्याचं नंतर मारामारीत रूपांतर होतं, मारामारीचं रूपांतर खुनात होतं. त्या मुलाला फाशी होते. सांगतात जज की याला फाशी दिली पाहिजे. जज आपल्याला फाशी दिली पाहिजे, त्याला फाशी होते. तो म्हणतो, हे विचारतात तुझी शेवटची इच्छा काय आहे, तर तो म्हणतो माझ्या आईला बोलवा. माझ्या आईला बोलवा म्हणे, मला तिच्याशी बोलायचं, हेच माझी शेवटची इच्छा आहे. तर ते आईला बोलवतात तिच्या. तो मुलगा काय करतो, आईचा कान चालतो, काय करतो चोरा. बोमावते ते, काय करतोय म्हणे, मी जेव्हा पहिल्यांदा पेन्सिल चोरली तेव्हाच जर तुम्हाला थोबाडीत मारली असती तर माझी हिंमत झाली नसती हे काय करायची. तू ते माझं लपवलं, मला हो चोऱ्या करायची इच्छा झाली. मग घरातले पैसे द्यायला लागले, शाळेतल्या मुलांची पुस्तकं द्यायला लागले, हे झालं ते झालं. शेवटी म्हणजे मला मारलं, हे केलं असतं, मारली असते थोबाडीत तर मी वाचलं, हे नसतं झालं, मला आज 500 नसते झाली पाहिजे. असं आहे सगळं, म्हणजे आपल्याच ओळखतं ते. म्हणून पोरांना चांगलं शिकवावं असं माझं मत आहे. पटलं तर ते 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितल्यात मी, तसं म्हणजे वाईट नाही वाढून घेऊ. आपल्या मुलं आता सध्याचे मुलं आता उद्धट झालेले आहे, त्यांना समजत नाही ना. आपण त्यांना काही बोलायला गेलं तर आपल्या म्हणतात तुम्हाला काही समजत नाही. हां, पहिला काळ चांगला होता, सगळे एकत्र राहत होते, हे करत होते. आताचा काळ जरा विचित्र आहे. आजकाल फक्त जाऊ दे, बोललं आणखी होईल. म्हणून सांगते, आई आणि बायकोच चांगली पाहिजे. बाई स्वर्गही करते आणि घराचं नरकही करते.